आता बटाट्याचं काय नियोजन आहे? हा नियोजन का? हा बटाट नंतर हे नाही, हे बटाटच आहे. हे टमाटर हा नंतर कांदा. हा म्हण टमाटर बटाटा कांदा असलं काय नियोजन असते. खिचडीच करते काय बाबा आता बी? हा, खिचडीच बनवणार आहे. अगं तुला पोळी भाजी बनव म्हणलं होतं मी. पोळी भाजीला तुम्ही भाजीला आणून दिलं का? नाही दिलं. आणि वरण भात चपाती करायला काय होतं तुला? मला माहिती आहे ना, ती डाळ खाल्ल्यावर किती ऍसिडिटी होती म्हणून. अरे बाबा डाळ खाल्ली ॲसिडिटी होती. हम्म. ॲसिडिटीची गोळी खायची ना. म्हणजे ते तुम्हाला आवडती म्हणून तुम्ही डाळ बनवून तुम्हाला द्यायची आणि मी ऍसिडिटीची गोळी खायची. मग काय झालं? त्यापेक्षा खायचीच नाही. कॅन्सर डायरेक्ट खिचडी. आणि ते कसं जरा सोपं पडते स्वयंपाकाचं. हां टेन्शन राहत नाही. वरण करा, नंतर पुन्हा पोळ्या करा, नंतर पुन्हा काय भात लावा नंतर. त्याच्यापेक्षा एकदम खिचडीच. अगं तुझ्या सोप्यासाठी तू आम्हाला खिचडी खाऊ घालली. काल सकाळी बी खिचडीच दिली आम्हाला तू खायला. काल सकाळी खिचडी नव्हती, हा मग? आता पुरणपोळी होती. पुरणपोळी काल दुपारी सकाळी होती. दुपारी होती. सकाळी काय केलं तू? खिचडीच. नाही, माझ्या काही लक्षात आमच्या लक्षात आहे ना, आम्ही खाणारे पण आम्हाला लक्षात आहे. दुपारी पुरणपोळी खाल्ली, संध्याकाळी पण पुरणपोळीच खाल्ली. हा. हां ते कसं असते, पुरणपोळी ज्या दिवशी झाली त्याची सकाळी पुरणपोळी, दुपारी पुरणपोळी, संध्याकाळी पुरणपोळी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एकदा पुरणपोळी. पण ती यावेळेस काय झालं तर ह्यावेळेस फक्त दुपारी आणि संध्याकाळी दिलीस तू. जरा पुरण ह्यावेळेस जरा थोडं कमी घातलं होतं. त्यामुळे खायची ती का? डबल बनवायची का? नको 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 ती दोनदाच खाणं माझ्या जीवावर येते. ती आपल्याला नाही का वाटत पुरणपोळी जास्त. पुरणपोळी नाही, मला पण नाही आवडते जास्त, म्हणूनच मी थोडीशी गेलती. तुळशी केली ती दरवेळेस तर पार 4 दिवस 2 दिवस पुरण एवढं तर घालते ती पुरण. त्याला काय होत नाही, फ्रीज मध्ये ठेवलं का नाही, ते जसं जसं 1-2 दिवसाचं पुरण होईल का असं टेस्टी लागते, भारी लागते पुरणपोळी मस्त. असं गरम केलं की भारी लागतं ते पुरण मस्त खायला. चांगले असंच डोकं लावायचं बरं का. मग काय आता बनवा खिचडी. मग आता खिचडीच बनवते. आवडते सगळ्यांना खायला, तुम्हाला तर एक नंबरच आवडते. नाही आता काय करता, खावंच लागेल.